जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे सुरुवात करत असताना आपला दिवस आहे वार गुरुवार. गुरुवारच्या दिवशी विष्णूंचं स्तवन आपण करतो आणि रोजच विष्णू सहस्रनाम ऐकत असतो. आणि आजचा हा जो गुरुवार आहे त्याची तिथी आहे दशमी. दशमीचं विशेष महत्त्व आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसं दशमीचं महत्त्व असं आहे की दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 दिवसांनी एकादशीचं व्रत पूर्ण होतं. आपण जर दशमीपासून व्रत केलं तर द्वादशीला त्याची सांगता होते. असं दशमीचं महत्त्व आहे. त्यानंतर आता आजचं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आहे विशाखा. विशाखा नक्षत्र आपल्या नक्षत्रातलं 16वं नक्षत्र आहे आणि त्याची राशी तूळ आहे. तूळ राशीमध्ये शेवटचं एक चरण त्याचं येतं आणि वृश्चिकेमध्ये पहिलं चरण त्याचं येतं. आणि याचा स्वामी ग्रह नेमका गुरु आहे. विशाखा नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आहे. दैवत इंद्राग्नी आहे. आणि त्याचं जे वैशिष्ट्य आहे कुंभाराचं चाक. कुंभाराचं चाक म्हणा, तोरण म्हणा किंवा सजावटीचं साधन म्हणा, हे सगळं त्याचं वैशिष्ट्य आहे. कुंभाराचं चाक चालत राहतं. त्यानंतर सजावट करतो आपण. सजावट करतो, बांधा गुढ्या तोरणे बांधा, सजावट करा पताका लावा, असं जे मांगल्याचं प्रतीक आहे तेच प्रतीक विशाखा नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दशमी तिथीचं महत्त्व तर आत्ताच आपण सांगितलं की दशमी, एकादशी, द्वादशी म्हणजे उद्याच्या एकादशीचा व्रत दशमीपासून सुरू होतं असं म्हणतात. या दशमी तिथीचं दैवत आहे यमराज. दशमीचा दैवत आहे यमराज आणि मृत्यू आणि धर्माची देवता आहे यमराज. त्याचं स्वरूप आहे धर्मराजाची तिथी. धर्मराजाचीच तिथी आहे ही. यज्ञ, पूजा, दानधर्मासाठी चांगलं आहे असं हे नक्षत्र आहे. अतिशय सुंदर. त्यातल्या त्यात विशेष महत्त्व आहे विजयादशमीचं. आता आज विजयादशमीचं कारण काय सांगण्याचं, तर आपण दशावतारांचं वर्णन करतोय. दशावतारांचं वर्णन करत असल्यामुळे त्या दशमीचंच महत्त्व आहे. तर ते जे दशमी आहे त्याला आजचा जो दिवस आहे तो आशा दशमी म्हणून ओळखला जातो. हा जो दिवस सापडला तो आपल्याला कुठे ना कुठे काहीतरी संकेत देतो. आजचा जो दिवस आहे तो आषाढ दशमी नावानी, म्हणजे आषाढ महिन्यातली शुक्ल पक्षातली जी दशमी आहे ती आषा नवमी म्हणून ओळखली जाते. जी सुखी जीवनासाठी आवश्यक अशी ती तिथी आहे. त्या दिवशी ते व्रत करतात. आणि या दशावतारांचं जे पूजन आहे ते विजयादशमीला काही दिवशी आपल्या दक्षिणेकडे केलं जातं. म्हणजे हा जो दशमीचा उत्सव आहे, विजयादशमीचा उत्सव, म्हणजे दशावतारांची पूजा आपण जरी करत नसलो, आपण सगळ्या वेगळ्या परंपरा रूढी जपतो, पण ही परंपरा दक्षिणेमध्ये आहे की विजयादशमीच्या दिवशी दशावतारांचं पूजन ते करतात. आणि आजचं हे जे आहे ती आषादशमी विशेष आहे. आणखीन एक तिसरं वैशिष्ट्य आजच्या दिवसाचं आहे, म्हणजे या पूर्ण आठवड्याचंच आहे. पूर्ण आठवड्याचं आहे की आजपासून
नवमीपासून, आषाढ शुद्ध नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत पहिल्यांदा भागवत सांगितलं गेलं शुकाचार्यांच्या मुखाने आणि परीक्षितासाठी. त्यामुळे हा अतिशय सुवर्ण असा काळ आहे, ज्या दिवशी सगळेजण भागवत सांगतात, ऐकतात, श्रवण मनन चिंतन भागवताचं करतात. असा हा 7-8 दिवसाचा काळ. त्या व्यतिरिक्त जगन्नाथाचा उत्सव, त्या व्यतिरिक्त आपली वारी, हे सगळं भारावलेलं वातावरण आहे. अशा प्रकारे दशावतारांचं वर्णन करण्यासाठी यापेक्षा चांगलं काय असू शकतं. आता आपण जे वर्णन करतोय आज, ते आज वर्णन आहे वराह रूपाचं. मग वराह रूप आहे म्हणजे आपण जसं सूर्याचा रामांचा कारक सूर्य आणि कृष्ण हा चंद्र हा कृष्णांचा कारक, कृष्ण जन्माचा कारक, तसा शनिग्रह कारक आहे. शनिग्रह हा वराहाचा कारक आहे. आता शनी कसा आहे याची कल्पना आपण सगळेजण करू शकतो. आणि शनीचा संबंध भूमी, शेती, खनिज, लोखंड यासाठी आहे. आपण म्हणतो पुराणातली कोणतीच गोष्ट अशी इकडची तिकडे इतस्ततः पसरलेली नाही आहे. आता जर भूमीचा ग्रह, तर दुसरा कोणता ग्रह घेतला नाही भगवंतांनी. जो ग्रह घेतला तो शनी, आणि जो शनी आहे तो शनी भूमीचा, शेतीचा, खनिजाचा, लोखंडाचा, तेलाचा आणि भूमिगत संपत्तीचा, श्रमाचा कारक आहे. भूमिगत संपत्ती हस्तगत झालेली आतमध्ये, आणि मग तो आहे तो भूदेवीचा उद्धार करणारा वराह. या शनीच्या ग्रहाच्या अंमलाखाली त्याचं प्रागट्य झालेलं आहे. आता तो कसा आहे भूदेवीचा अवतार, आता भूदेवीचं रक्षण करणारा, त्याचं वर्णन आपण पुढे करू. पण निदान शनिग्रह, गुरुवार, त्यानंतर आपण त्याचं नक्षत्र बघितलं, नक्षत्राच्या नंतर तिथी बघितली, आणि अशा पद्धतीने आपण आजच्या या रूपाचं वर्णन करतोय. भूदेवीचं रक्षण करणारे असल्यामुळे आणि वराह शनीच्या अंमलाखाली येतो. आता त्यासाठी नक्षत्र वर्णन करत असताना आपण एक नक्षत्राचं स्तोत्र म्हणून सुरुवात करू. जले विष्णू, स्थले विष्णू, विष्णू पर्वतमस्तके, ज्वालामाला कुले विष्णू, सर्वं विष्णुमयं जगत्. तिथिर्विष्णु, दिनं विष्णु, नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च विष्णुकुलश्चैव, ग्रहाकालमयं हरिः. कर्ता विष्णु रविकर्म, विष्णुश्रद्धेश एव च, यतो विष्णुपदार्थश्च विष्णुराज्यं हविस्तथा. स्थानं देशश्च कालश्च विष्णुरूपे प्रतिष्ठितं, द्रव्यं विष्णुश्च विश्वं सर्वं विष्णुमयं जगत्. यजमानो भवेद् विष्णु, विष्णुराचार्य एव च, ज्ञानं क्रिया विधिर्विष्णु, सर्वं विष्णुमयं जगत्. दर्भो विष्णु, जलं विष्णु, पुष्पं विष्णुरेव च, हस्ताक्षरं विष्णुरेव, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. अशा पद्धतीने विष्णूंची आराधना केल्यानंतर सर्व नक्षत्रांचं फळ आपल्याला मिळतं. त्या त्या दिवशीचं, त्या त्या तिथीचं, त्या त्या ग्रहाचं महत्त्व आपल्या लक्षातही आलं. आजची ही आषाढ दशमी आपल्या जीवनामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काहीतरी वेगळं आपल्याला मिळो, कारण ती तिथी पण धर्मराजाची तिथी आहे. त्यामुळे जे काही आपल्याला मनात असेल त्या सगळ्या आशा आपल्या पूर्ण होवो, अशी ही आषाढ दशमी आहे. आज आपण ज्याचं वर्णन करतो आहे ते वर्णन आहे वराह अवताराचं. आणि वराह अवताराचा आता आणखीन एक राहू हा पण कारक ग्रह आहे. तर तो भौतिकवाद सांगणार आहे. भौतिकवादाकडे नेणारा राहू. सध्या राहू आणि केतू कलियुगामध्ये इतके वाढलेले आहेत, प्रबळ झाले आहेत राहू केतू, बाकीचे सगळे ग्रह मागे पडतात. आता राहू आणि गुरुची युती असली तर गुरु हा कितीही मोठा असला आणि गुरुला कितीही फळं द्यायचे असतील, पण गुरु शांत होतो, राहूला फळ देऊ देतो. कारण जे काही व्हायचं ते होऊ दे, नंतर सांभाळायचं काम मी करतो, सध्या मी निष्प्रभ झालो असं म्हणतो गुरु. गुरु हा ग्रह इतका मोठा आहे, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणारा आहे, पण तितकाच नकारात्मक कसा घडू शकतो जर राहू त्याच्यासोबत असेल. तर त्याला चांडाळ युती म्हणतात. ही चांडाळ युती खरं म्हणजे आता चांडाळ आणि वाईट शब्द वापरण्याचं कारण नाही, हे आता आपल्या इतक्या दशावतारांमध्ये सगळीकडे कळलं आहे की दशावतार जेव्हा पाहतो तेव्हा कोणताच ग्रह वाईट नाही, कोणती स्थिती वाईट नाही, कोणतं संकट वाईट नाही. फक्त आपल्या विष्णूची आराधना झाली तर या संकटातून आपण बाहेर पडतो. पण भौतिकवाद दाखवणारा हा जो राहू आहे तो सध्या किती बोकाळला आहे. तर त्यामुळे आपल्या लक्षात येतं की त्याचं कार्य काय असू शकतं. मानवी जीवनामध्ये आकस्मिक बदल आणि आव्हान आणणारा हा ग्रह आहे. वराह विष्णूंचा जो अवतार आहे, तर विष्णूंचाच अवतार असल्यामुळे आपण विष्णूंचंही स्तोत्र म्हटलं आणि त्यानंतर नक्षत्राची पण शांती झाली. तर हे म्हणतात विष्णूंचा हा उग्र आणि संरक्षक अवतार आहे. उग्र आहे, कोणी त्याला चांगलं म्हणणार नाही. प्रत्यक्ष भांडण झालंय, दोघांचं भांडण झालं, हिरण्याक्ष आणि आपल्या भगवंतांचं. ते जर वेळ मिळाला तर सांगते, अतिशय गोड असे त्यांचे संवाद आहे. भलेही संस्कृत नाही वाचून वेळ मिळाला नाही तर मराठीत सांगते, अतिशय गोड भांडण आहे.
आणि ते भांडण जे आहे त्यातले जे 2 शब्द आहेत ते लोक सतत वापरतात म्हणे आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, तेही सांगते. आता हा जो प्रकार आहे वराह अवतार, पृथ्वीला रसातळातून बाहेर काढलाय. अतिशय उग्र, तीक्ष्ण, मोठा, बलाढ्य असा त्याचा अवतार आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला फक्त मुखच लक्षात येतं त्यांचं, की जे वराहाचं रूप आहे तेवढंच फक्त लक्षात येतं. त्यांचं कार्य काय आहे ते कळत नाही. राहूचा भ्रम आहे आणि राहूचा भ्रम आणि मायावी शक्तींवर नियंत्रण मिळवायचं असेल तर असाच काहीतरी विचित्र अवतार घ्यावा लागणार आहे. आणि भगवंताचे की नाही सगळेच लेकरं आहेत. कोणताच प्राणी, कोणताच पक्षी, कोणताच मानव, कोणतेच काहीच त्यांना कमी नाही. कोणत्याही अवतारात ते येतात, कोणावरही ते कृपा करतात. याचं तर आपल्याला सतत उदाहरणं मिळतात आहे. मग राहूचा भ्रम आणि मायावी शक्तींवर नियंत्रण हा मिळवण्यासाठी राहूच्या स्वभावाला राक्षसी आणि आसुरी हा जो स्वभाव आहे त्याला उग्र स्वभावाने मारण्यासाठी भगवंतांनी वराहाचा अवतार घेतला. आणि का घेतला तेही आपला नकारात्मक प्रभाव शांत करायचा आहे राहूचा, आणि जशाच तसं काट्याने काटा काढायचा आहे. प्रत्येक वेळी चांगला प्रेमाचा अवतार त्यांना शक्य नाही आणि प्रेमाचा अवतार त्यांनी नंतर घेतला आहे. त्रेतायुगानंतर त्यांचे अवतार आहे. वामन अवतारापासून अवतार आहेत. प्रत्यक्षात त्यांनी आपल्या आधीच कार्य केलेलं आहे. आपल्या जन्माच्या आधी, मानवजातीच्या आधीचे हे कार्य आहेत वराहाचे. त्यामुळे त्यांना दिसण्याचं आणि काय करायचं आहे हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलेलं होतं, की कोणत्या अवतारात आपल्याला काय करायचं आहे. मग हा जो नकारात्मक प्रभाव घालायचा असेल तर ह्या अवताराची पूजा केली जाते. वराह अवताराची कोणता, की ज्यांच्या एखाद्यांच्या जीवनात राहूचा नकारात्मक परिणाम असेल. ज्योतिषी सांगतात की तुमच्या जीवनामध्ये राहूचा असा प्रचंड त्रासदायक असा प्रभाव आहे, तेव्हा त्यांनी वराहाच्या अवताराची पूजा करावी. नृसिंहाची केव्हा करावी, जेव्हा मंगळाचा त्रास असतो. वामन अवतार असेल तर गुरुची जेव्हा त्रास असतो तेव्हा वामन अवताराची पूजा करावी. जेव्हा मत्स्य अवताराची सांगितलं त्या दिवशी मुक्तीसाठी तर ती मत्स्य अवताराची पूजा करावी. अशी विशिष्ट उदाहरणं त्यासाठी दिलेले आहेत त्यांनी. असं हे जे आहे या प्रकारचं त्यांचं जीवन त्यांनी अवतार घेतलेला आहे. नंतर आता शनिग्रह दोघेही उद्धारक आहेत. तसं पाहिलं तर शनी मनुष्याला दुःखातून, अपयशातून बाहेर काढतो. आपण जर विचार केला, खरंच थोडासा विचार केला, खूप मोठं संकट आलं आपल्या जीवनामध्ये, दुःख, संकटांची मालिका, त्याच्यानंतर आजारपण, त्याच्यानंतर दारिद्र्य, हे सगळं जरी आलं ते किती वेळ टिकणार आहे. जितकं टिकल्यानंतर त्याच्यातून जो व्यक्ती तावून सुलाखून बाहेर पडतो ते शनीचंच काम आहे. शनी म्हणतो तुझे मागच्या जन्मीचे प्रारब्ध मी काढतो बाहेर, आणि त्या सगळ्या प्रारब्धाला तू जर स्वीकार केला आणि त्या स्वीकारानंतर जर तू माझी अशा प्रकारे आराधना केली तर त्यातूनच फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रत्येकजण कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारची संकटं आणि प्रत्येक प्रकारचे अवतार त्यांनी त्यासाठीच घेतलेले आहे, की त्या अवताराची तशी पूजा आणि आराधना केली, आपल्या वागण्यामध्ये बदल केला तर आपल्याला शनीची ही परीक्षा वाटत नाही. असं सगळी ज्योतिषी आजकाल कलियुगामध्ये सांगायला लागले आहे. आणि वराहाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, की हिरण्यक्ष हा शनीच्या शिक्षेचं कारण असणाऱ्या अहंभावाचं प्रतीक आहे. हा जो हिरण्याक्ष आहे, हिरण्याक्ष राक्षस इतका माजला होता दैत्य कुळात, तो इतका माजला होता आणि त्याचा जो हा अहंभावाचं जे त्याचं वागणं होतं त्याला मारण्यासाठी वराहानं, तर तो वराह काय करतो, चिखलात उतरतो खाली. वराह चिखलात उतरतो पण त्याचं स्वतःचं स्वरूप बदलत नाही, त्याला काही त्याचं वाटत नाही. जसं आपण गिधाडांच्याही बाबतीत म्हणतो, गिधाडांना वाईट म्हणणारे लोक आहेत, पण जे काही वाईट आपल्या पृथ्वीवरती असतं, घाण असते, ती सगळी ते आपोआप साफ करतात कावळे, गिधाडं. मग त्यांना स्वच्छतेचे सेवक म्हटलं जातं. आणि तशा प्रकारचा हा चिखलात उतरतो आणि चिखलात उतरून स्वतःचं स्वरूप बाकी बदलू देत नाही. शनी पण काय करतो, शनीचं काय वैशिष्ट्य आहे, कारागृह दाखवतो. कितीतरी लोक जेलमध्ये जातात. दारिद्र्य, रोग, श्रम, दुःख या सगळ्या गोष्टींचं कारक शनिग्रह आहे. ज्यांचा शनी बिघडला असेल किंवा ज्यांचे कर्मफळ खराब असतील त्यांना शनीच्या 7.5मध्ये भयंकर त्रास होतो आणि कोणाकोणाला होत नाही प्रारब्धाप्रमाणे. मग शनी या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवतो आणि त्यातून जो बाहेर पडतो त्याचं शुद्धीकरण करतो. हे शनीचं वैशिष्ट्य आहे. मग वराहाने सुद्धा तेच केलं आहे. वराहाने सुद्धा अहंकाराने वागलेला हा जो हिरण्याक्ष आहे त्याच्यापासून मत्स्यावतारामध्ये जे केलं त्याच्यापेक्षा अगदीच वेगळ्या पृथ्वी रसातळाला नेली आणि राज्य मिळवलं, देवतांचं स्वर्गावरती राज्य मिळवलं आणि पृथ्वीला समुद्राच्या खाली नेऊन टाकलं. आणि पृथ्वीच नाही तर आपला जन्माचा काय प्रश्न आहे. म्हणजे भगवंतांना काळजी किती जुन्या काळापासून आहे. आपणच आपली पृथ्वीच नाही तर आपण पृथ्वीवर येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे आपली पृथ्वी रसातळाला गेली म्हटल्याबरोबर भगवंतांनी त्याला वाचवायचं ठरवलं. जसं समुद्र मंथन झालं तेव्हा समुद्र मंथन मध्ये पुन्हा ते खाली जायला लागला पर्वत, तेव्हा पुन्हा कूर्मावतार घेऊन त्याला स्थिर केलाय.
आणि त्यामुळे ते समुद्रमंथन शक्य झालं. आता तर पूर्ण पृथ्वीच त्यांनी रसा, इतका तो भयंकर होता, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वरदान होते. त्यामुळे त्यांनी ती पृथ्वी रसातळाला गेली. म्हणजे रसातळाला गेली पृथ्वी, दुसरं कोण बाहेर काढू शकणार आहे? इतका तो आडदांड माजलेला जो राक्षस आहे हिरण्याक्ष, आणि दोघेही कर्मप्रधान आहेत. त्यांचं दोघांचं जर आपण समीकरण करायचा विचार केला तर वराहांनी पृथ्वीचा उद्धार केला आणि स्वतः श्रम करून केला. नुसतं सांगितलं नाही बाबा रे जा आणि त्याला ते वर काढ, असं नाही. प्रत्येक वेळी भगवंत स्वतः येत आहेत. त्यांना त्यांच्याजवळ दूत नाही आहेत का? फक्त रामावतारामध्ये त्यांनी हनुमंताची सेवा घेतली आहे. ते त्यांचं दोघांचं भाग्य आहे. ते एकमेकांचं इंगित आहे, एकमेकांचं रहस्य आहे, म्हणून त्यांनी कुणाची तरी सेवा घेतली. आता कोणत्याही अवतारामध्ये भगवंत स्वतः उतरतात. असा कोणता माणूस आहे की जो स्वतः मोठा ऑफिसर असून सुद्धा स्वतः काम करतो? तो स्वतः म्हणतात आहे की मी येणार आहे पृथ्वीवरती, आणि पृथ्वीवर आले, खाली उतरले, श्रम केला. श्रम आपल्याला जरी दिसत नसलं तर पुराणामध्ये या गोष्टी आहेत ना, तर त्यांनी श्रम केले. आणि शनी पण काय सांगतो मग, की कर्माच्या शिवाय फळ मी देत नाही. मग भगवंतांनाही कर्म करावं लागलं. कोणतं कर्म केलं? पृथ्वीला बाहेर काढण्याचं. पृथ्वीला बाहेर काढण्याचं काम दोघेही. आणि दोन्ही ग्रह काय शिकवतात? दोन्हीही ग्रह काय, एक मिनिट पुन्हा आहे, दोन्ही ग्रह कोणते काय शिकवत आहेत या ठिकाणी? दोघंही नम्रता शिकवतात. एकाने काय सांगितलं? आतमध्ये गेले, कर्म केले, कर्म केल्यानंतर त्यांनी नम्रता शिकवतात. हिरण्याक्षाचा नाश कर, म्हणजे अहंकाराचा नाश भगवंतांनी केला. म्हणजे हिरण्याक्षाचा तर नाश केलाच, पृथ्वीला रसातळातून बाहेर काढलं. मग शनीचा परिणामही तोच आहे. मग शनी काय करतो? अभिमान घालवतो, नम्रता निर्माण करतो, सेवाभावाची वृत्ती आणतो, आपलं शुद्धीकरण करतो. म्हणजे तो शनिग्रह त्या राहूच्या अवतारामध्ये, राहू आणि शनी जर एकत्र असतील, दोघं मिळून कडक परीक्षा घेत असतील, तर हा आपला अवतार जो आहे वराह अवतार, त्याचं स्तोत्र म्हटल्यानंतर ते सगळे पीडा नाश होतील. कारण दोघांचीही परीक्षा सारखीच आहे. दोघांचीही परीक्षा सारखीच आहे. शनी जी परीक्षा घेतो तीच हिरण्याक्षाची झाली आहे आणि भगवंतांनी त्यातून आपल्याला बाहेर काढलं आहे. तसं मग म्हणतात शनीचा कोणता परिणाम आहे? शनीचा आपल्याला ऐकायला गंमत वाटते, प्रत्यक्ष जेव्हा संकट येतं तेव्हा या गोष्टी आठवत नाहीत. पण एक सर्वसमावेशक असा विचार जर केला तर शनी परीक्षा घेत असतो, फक्त प्रत्येकाची वेगळी परीक्षा घेतो. त्याच्यानंतर त्याचा अभिमान घालवतो जर तो भक्त असेल तर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये नम्रता निर्माण करतो, त्यानंतर त्याच्यामध्ये सेवाभावाची वृत्ती आणतो. एकदा एवढं झालं, शुद्धीकरण झालं की त्याचं काम संपलं, आणि नंतर तो अतिशय शुभ फळ देतो, असे फळ देतो की जे कुणालाच मिळणार नाही. एवढी कठीण परीक्षा दिल्यानंतर जो ती परीक्षा पास होतो त्याला अतिशय वेगळे अद्भुत असे फळ होतो. शनी स्वतः देतो शेवटच्या 67च्या शेवटच्या वर्षामध्ये. मग या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित आल्या? शनी जशी परीक्षा घेतो तशीच परीक्षा भगवंतांची झाली आहे, आणि भगवंतांनी केली आहे त्या अवतारामध्ये येऊन, वराहाच्या अवतारामध्ये येऊन. आता भूदेवी म्हणजे आपली पृथ्वी, भूदेवी म्हणजे आपली पृथ्वी आहे. धर्म, शनीचा सर्वोच्च गुण काय आहे? शनीचा सर्वोच्च गुण काय? जो सहन करेल, जो सगळ्यात जास्त सहन करेल तो माझा खरा भक्त असेल, जो सगळ्यात जास्त सहन करेल. कितीतरी उदाहरणं असे आहेत, पुराणांमध्ये कथा वाचतो आपण, इतकी कठीण कठीण परीक्षा स्त्रियांची आणि पुरुषांची आणि मुलांची घेतली जाते, त्यानंतर त्यांना काहीतरी दिव्य प्राप्त होतं. ते फार आवडतं शनीला म्हणे. तर शनीचा हा सर्वोच्च गुण कोणता आहे? सहनशक्ती. आणि सगळ्यात जास्त सहन कोण करतं? आपली पृथ्वी माता सगळ्यात जास्त सहन करते. किती ठिकाणी खोदतो, किती ठिकाणी पाडतो, किती ठिकाणी काय करतो, काय काय त्याच्यावरती कीटकनाशकं टाकतो. आत्ताच सांगितलं आपल्याला, एक नवीन व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये पाण्याचा नाश करतो, पाण्यामध्ये प्रदूषण करतो, पण सगळं बिचारी सहन करते. मग ही जी सहनशक्तीचा गुण आहे तो पृथ्वीचा गुण आहे. तो पुढेच आला नसता जर समजा या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या, म्हणजे अशा अनंत आकाशामध्ये ते सगळं संपून गेलं असतं. आपण आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला दशावतारातल्या कळतात आहे. मग हे जे सगळं काम आहे सहनशक्ती करण्याचं, सहनशक्ती असलेली ती पृथ्वी माता, हा तिचा सर्वोच्च गुण आहे. म्हणून तिचा सर्वोच्च गुण आहे की ती सहन करते ती. म्हणून वराह आणि शनी दोघंही क्षमा आणि धैर्य यांचं रक्षण करतात. म्हणून पृथ्वीला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वाचवलं. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीला वाचवलं कारण ती सहनशील आहे हे त्यांना निश्चित माहिती होतं. या सहनशील देवीला, या भूदेवीचा उद्धार आपल्याला केला पाहिजे, म्हणजेच तर पुढे आपली पुढची प्रजा येणार आहे.
आणि त्या प्रजेनेसुद्धा त्या भूदेवीसारखा सहनशक्ती शिकावी, हा त्यांच्या अवतारामागचा उद्देश आहे. नंतर वराह अवतार आणि शनिग्रहाचा संबंध जर सांगितला तर वराह अवतारामध्ये तो पृथ्वी उचलतो. मागच्या वेळेस त्यांनी फक्त आपल्याला आधार दिला आहे. मागच्या अवतारामध्ये त्यांनी फक्त आधार, किती वेगवेगळ्या पद्धतीने अवतार बघतोय आपण. नक्षत्रांच्या दृष्टीने बघितलं, ग्रहांच्या दृष्टीने बघितलं, आणि आता प्रत्यक्ष फिलॉसॉफीच्या दृष्टीने सुद्धा पृथ्वी उचलतो आणि शनिग्रह मनुष्याला उभं करतोय ना. मनुष्याला जर उभी राहायची तयारी असेल, संकटानंतर जर उभी राहायची तयारी असेल तर शनिग्रह उभा करतो. हा शनीचा गुण आणि वराह अवताराचा गुण सारखा आहे. म्हणजे पृथ्वी उचलतो, हा मनुष्याला उचलतो. पृथ्वीवरचाच मनुष्य आहे आणि पृथ्वीतच मिळालेला हा देह आहे. या देहामध्ये सुद्धा सहनशक्ती असायला पाहिजे, आणि जो सहन करेल त्याला मनुष्याला शनिग्रह उठवतो. म्हणून शनीच्या अंमलाखाली भगवंतांनी अवतार घेतला. नंतर रसातळातून वर आणतो वराह अवतार, आणि हा दुःखातून वर काढतो. हा दुःखातून वर, मानो किंवा न मानो, हनुमंत आमची कुळवल्ली, आपण ज्या कोणत्या आपल्या देवताला मानतो आपण, त्यांनी दुःखातून बाहेर काढलं की ना. कितीतरी लोक म्हणतात माझ्या दुःखामध्ये फक्त तो दिसत होता, बाकी कोणीच दिसत नव्हतं. या माझ्यासोबत जो कोण होता तो होता, तो काढणारा तो म्हणजे शनिग्रहाचा आपल्यावरती असलेलं प्रेम आहे. जरी तो कडक परीक्षा घेतो तर तुटू देत नाही ना, तुटू देत नाही. हे दुःखातून उभं करण्याचं काम जे आहे, जसं रसातळातून वराह अवतारामध्ये पृथ्वीला बाहेर काढलं, तसं शनिग्रहाने दुःखातून आपल्याला वर काढतो. याच्यावरती विश्वास आपण ठेवायला पाहिजे. आता नंतर तिसऱ्यांदा वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाचा नाश झाला. हिरण्याक्षाचा नाश झाला म्हणजेच आपल्या अहंकाराचा नाश होतो शनिग्रहामुळे. म्हणजे हे सगळे ग्रह जे आपल्याला दिसतात, सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, शनी दिसतो, जितकं जितकं दिसतं त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते आता. आणि सगळ्यांनी सांगितलं आहे की ग्रहाच्या वर भगवंत आहेत. ग्रह कोणी निर्माण केले? भगवंतांनी निर्माण केले. त्याच्यामुळे ग्रहांच्या वर भगवंत आहे. जो त्यांनी अवतार घेतला आहे त्या अवताराचं स्वरूपाचं वर्णन आपल्या त्रासाप्रमाणे जर आपण केलं तर भगवंत बाहेर काढणार आहे. मग तिसरा भाग आहे हिरण्याक्षाचा नाश. यांनी अहंकाराचा नाश केला. चौथं, यांनी भूदेवीचं रक्षण केलं. यांनी कर्माला न्याय दिला. आपण जे कर्म करू, पेराल ते उगवेल. जे मी पेरलंच नाही ते उगवेल कसं? आणि जे पेरलं ते उगवणार नाही, होणार असं होणार नाही. जे मी पेरीन ते उगवेल, जे नाही पेरलं ते उगवणार नाही, आणि पेरलेलं उगवणार नाही असं होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा जो न्याय आहे तो न्याय शनीच देऊ शकतो. राहूनी गोंधळ किती घालू द्या, केतूनी गोंधळ कितीही घालू द्या, गुरु आणि शनी थोडा कडक आहे, आणि गुरु त्याच्या जर सोबत असला, कोणाच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि शनी युती असेल तर मग तर बघायलाच नको. हा खूप खूप गोंधळ घालेल शनी. पण गुरु आपल्याला सतत सांगत राहील, आता थांब, थोड्या वेळाने सगळं चांगलं होणार आहे. सतत पाठीवरून हात फिरवत राहतील. स्वतः आपल्यासोबत रडतील सुद्धा, काही वेळेस स्वतः रडतील, पण म्हणतील हा शनी आहे ना, हा माझाच आहे, थोडं थांब, सहनशक्ती ठेव. ही जी सहनशक्ती वाढवण्याचं काम गुरु करतो, आणि शनी परीक्षा घेतो, पण परीक्षेनंतर असं अद्भुत फळ देतो की त्याला आता शब्द राहणार नाही. नंतर चौथं, भूदेवीचं रक्षण झालं. यांनी कर्माचा न्याय केला. कर्माचा न्याय म्हणजे कसा? जे पेरलं ते उगवतंय. आत्ताच सांगितलं, आपण चांगलं पेरलं, कधी ना कधी आपल्याला वाटतं या क्षणी आपण जे पेरलं ते उगवत नाही आहे, पण वेळ आली त्याची की त्यावेळी बरोबर ते उगवतं. कितीतरी जुन्या गोष्टी अशा आहेत की ज्या असं वाटतं आपण आत्ता नाही केल्या, त्या तर खूप जुन्या आहेत. त्या जुन्याचं फळ आपल्याला कधी कधी मिळतं, चांगलं असो किंवा वाईट असो. हा जो कर्माचा न्यायदाता आहे ना, तो शनी आहे, आणि शनी वराहाचा कारक आहे. म्हणून वराह अवताराचं वैशिष्ट्य आहे. नंतर वराह अवतारामध्ये श्रम करून उद्धार आहे. श्रम केला तर उद्धार आहे, श्रम नसेल तर उद्धार आहे नाही. खूप जण म्हणतात की 3 प्रकारचे लोक आहेत की श्रम न करता आपोआप मिळतं कारण मागच्या जन्मीचं पुण्य आहे. पुष्कळदा असं होतं की अरे ते काहीच करत नाही, त्यांना आपोआप मिळतं, ते मागच्या जन्मीचं पुण्य आहे. दुसरी प्रकार आहे की ज्या ठिकाणी श्रम करतात आणि त्यांचा भाग्योदय होतो. तिसरे असे असतात की श्रम करतात पण भाग्योदय होत नाही, ना पूर्वप्रारब्ध ना श्रम करून फायदा. या तिन्ही कॅटेगरी आपण आपल्या समाजामध्ये बघतो. मग या तिसऱ्या कॅटेगरीचं जर लोकांनी श्रम केले आणि जर त्यांना मिळालं नाही तर त्यांनी वराह अवताराचं चिंतन करावं, शनी महाराजांची आज्ञा मानावी, आणि जे काही आहे त्यांचे ते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करा. आणि पहिले तर भाग्यवानच आहेत. एकेका गोष्टीमध्ये प्रत्येकाचं भाग्य असं दिसत असतं प्रत्येकाचं. यांचं काय भाग्यवान आहे, काय राजयोग आहे यांच्या जीवनामध्ये. पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही, शांतता, समाधान, सगळं काही.
विशेष काही कष्ट न करता सुद्धा ते त्यांचं मागच्या जन्मीचं पुण्य आहे. आणि जे कष्ट करून मिळतात ते शनी महाराजांची कृपा आहे. या ठिकाणी वराह अवताराचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पृथ्वी उचलतो, रसातळातून वर आणतो, हिरण्याक्षाचा नाश केला, पृथ्वी देवीचं रक्षण केलं, श्रम करून उद्धार केला. इकडे आपल्याला श्रम करून ह्यांनी उद्धार केला. तर या इकडे काय होतं, शनिदेवामुळे जितके जास्त श्रम करू त्यामुळे व्यक्तीला परिपक्वता येते, परिपक्व होतो व्यक्ती. आता असं वाटायला लागतं की श्रम करणं आवश्यक आहे आणि श्रम केल्यानंतर ह्याच्यातून जी काही परिपक्वता यायला पाहिजे ती येते. हे शनिग्रहाचं कार्य आहे. आता यावरती विशेष चिंतन करण्याचं कारण नाही, कारण आपण सगळेच मोठे आहेत वयाने आणि सगळ्या प्रकारचे अनुभव आपण घेतले आहेत. त्याच्यामुळे परिपक्वता येणे जर येत असेल तर ते शनिग्रहाची कृपा आहे. एवढ्या मोठ्या कष्टानंतर जर आपल्याला कोणतं फळ मिळत असेल तर ते शनीची कृपा आहे. परीक्षा घेणारही तोच आणि मार्क देणारही तोच. जितकं श्रम तितके मार्क. एक गोष्ट त्याची चुकत नाही. नंतर वराह अवतारामध्ये शेवटचं काय केलं त्यांनी, पृथ्वीला संतुलित केलं. पृथ्वीला नुसतं बाहेर नाही आणलं, रसातळातून ओढवून आणलं आपल्या स्वतःच्या शिंगावरती आणि त्याला संतुलित केलं. या सगळ्या संकटानंतर समजा जीवनामध्ये 70-80 वर्षाच्या काळामध्ये जर 3 संकटं आली, 3-4 संकटाच्या वर जास्त येत नाही, 3-4 संकटं जेव्हा आली ते संकट निवारण झाल्यानंतर जसं आकाश निरभ्र होतं तसं जीवन संतुलित नाही का होत. कारण कोणत्याच दुःखाचं काही वाटत नाही, कोणत्या सुखाचं काही वाटत नाही, स्थिरता येते. स्थिरता जर येत असेल तर गुरु शनी युती कामाला लागली म्हणायचं. याच जन्मी, मागच्या जन्मीचं काही का प्रारब्ध असे ना, या जन्मी आपल्यावरती कृपा बरसते. मग हे जे वराहावताराचं वर्णन आणि शनिग्रहाचा जो संबंध आहे तो किती जोडीचा आहे. शनिग्रहाच्या म्हणून शनीच्या अंमलाखाली वराहाचं प्रागट्य आहे. जन्म म्हणता येत नाही, प्रागट्य आहे. आता साधक आपण लोक, आता साधक म्हणजे जे कोणी त्याच्या बाबतीत विचार करतात ते सगळे दुःख, एकाकीपणा, कठीण काळातून जाणे, या सगळ्याला जात असताना एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची, तो शनी अंतर्मुख करतो आणि त्या अंतर्मुख अवस्थेमध्ये जेव्हा ईश्वर कृपा प्रगट होते तेव्हा वराहाप्रमाणे परमात्मा साधकाला अज्ञानरूपी रसातळातून वर काढतो. जय जय रघुवीर समर्थ. जर ती परीक्षा नीट देता आली तर, आणि आपण देता आली तर म्हणजे काय, प्रत्येकाला ती द्यावीच लागते, त्याला काही पर्याय नाही आहे. कोणत्याही प्रकारचा पर्याय भगवंतांनी ठेवला नाही. जे पळपुटे असतात ते आपला स्वतःचं जीवन संपवतात, अन्यथा सगळेच परीक्षा देतात. कोणीच असं या धरातलावर नाही आहे की ज्यांनी परीक्षा दिली नाही. जे त्यांच्या चुकीच्या मार्गाने जातात त्यांचा भगवंत अंत करतात आणि जे त्यांच्या मनाने करतात त्याला भगवंत प्रगट होतात स्वतः. हा सगळ्या दशावतारांचा मूळ अर्थ आहे. शनी परीक्षा घेतो, वराह उद्धार करतो, परंतु दोघांचाही काय उद्देश आहे. वराहाचा उद्देश पृथ्वीला उचलणे आणि शनीचा उद्देश माणसाला उचलणे. आपलाही जडदेह आहे ना, जडदेह पृथ्वी तत्वानेच भरलेला आहे ना, पृथ्वीचंच तत्व आहे ना जडदेहामध्ये. आपल्याला उचलतो म्हणजे उचलून थोडी घेणार आहे कोणी आपल्याला. संकटातून सावरणे. मैंने मेरे सद्गुरु को मेरे लिए रोते देखा है, मैंने मेरे सद्गुरु को मेरे लिए काम करते देखा है, अशी काहीतरी गाणी लोकांची ऐकतो ना आपण. मैंने मेरे सद्गुरु को देखा है, मेरे लिए कुछ करते. मग जे करताना जेव्हा बघतो ना तो, तेव्हा तो स्थिर होतो. अन्यथा मीच सगळं काही करतो असं जर वाटलं तर त्याची काही खैर नाही. या हिरण्याक्षासारखा सुद्धा अपमान करायला भगवंत कमी करणार नाही. मग ही जी प्रतिष्ठा धर्मावर पुन्हा प्रतिष्ठित होतो. जे आधी कळत नाही अज्ञानामध्ये, आपल्याला अज्ञानामध्ये खरं काही जीवनच कळत नाही. जेव्हा खऱ्या परीक्षा होतात, जेव्हा खरं जीवनाच्या परीक्षेत उतरतो, तेव्हा ज्या खऱ्या परीक्षा होतात तेव्हा जे जीवन प्रतिष्ठित होतं त्या जीवनामध्ये धर्माची प्रतिष्ठापना होते आणि धर्म म्हणजेच अवतार आहे भगवंतांचा. जय जय रघुवीर समर्थ. आणि मग सनकादिक ऋषी जे आहेत ना, त्यांनी त्याचं आता एक थोडंसं कथानकही आहे की सनकादिक ऋषींनी जय आणि विजय यांना शाप दिला. तर त्यांनी सांगितलं त्यांचे ते 3 जन्म असुर झाले, 3 जन्म ते असुर झाले. ही पण एक लीलाच आहे बरं, त्यांची लीलाच आहे भगवंताची. 3 जन्म असुर झाले. पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाला. हिरण्याक्षाने काय केलं, पृथ्वीला, भूदेवीला समुद्राच्या अथांग गर्भामध्ये नेलं. कारण इतका माजला होता, मदमस्त झाला होता. त्यामुळे यज्ञबंध, अर्थात पृथ्वीच नाही तर दुसरं काय घडणार आहे पृथ्वीवरती, कारण त्याचं राज्य सुरू झालं. वेदाध्ययन थांबलं, धर्माचा ऱ्हास झाला, देव संकटात पडले. देवांना सुद्धा पृथ्वीच पाहिजे, माहिती आहे, पृथ्वीच पाहिजे देवांना सुद्धा. कारण पृथ्वीवरचं जे सौख्य आहे ते भगवंतांना आणि देवांना सगळ्यांना आवडतं. या देवतागणांना पृथ्वीवरची ही वारी फार आवडते. त्यावेळी सगळेजण म्हणतात आमच्या स्वर्गात जी गोष्ट नाही ती या आपल्या भूवैकुंठामध्ये घडत असते. तर हे बघण्यासाठी मग सगळे देव संकटात.
मग त्यांनी म्हटलं, समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. आपण सकाळी उठून म्हणायला पाहिजे. पृथ्वीचा जो श्लोक आहे, समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. मग तिला जेव्हा रसातळामध्ये जेव्हा त्यांनी नेलं तर पृथ्वी घाबरली आणि पृथ्वीने भगवंतांची स्तुती केली आहे. पृथ्वीने भगवंताची स्तुती केली म्हणजे ज्याला गरज आहे ना तो भगवंताची स्तुती करतो. आणि ती स्तुती त्यावेळी केलेली असल्यामुळे त्या स्तुतीला विशेष महत्त्व नाही का राहणार? विशेष महत्त्व आहे. कारण ती म्हणाली, मी आता रसातळाला गेली. मग आता तिने सांगितलं, धरण्योवाच, धरणीने म्हटलंय, धरण्योवाच नमस्ते देवदेवेश वराह वदनाच्युत क्षीरसागर संकाश वज्रशृंग महाभुज. उठा, क्षीरसागरामध्ये झोपू नका, उठा. मी किती संकटात पडलेली आहे. मी आतमध्ये गेली, तुमचं लक्ष नाही का? आणि मीच नाही तर बाकी काय? मग तिने म्हटलं, नमस्ते देवदेवेश वराह वदनाच्युत क्षीरसागर संकाश वज्रशृंग महाभुज उद्धृतास्मि त्वया देव कल्पादौ सागर संभव सहस्रबाहुना विष्णो धारयामी जगन्त्यहं. मला धारण करा, मला वाचवा. हे स्तोत्र म्हटलं आपण सुद्धा तर आपल्याला सुद्धा भगवंत वाचवतील. कारण धरण्योवाच, सगळ्यात जास्त सहनशक्ती असलेली जी माता आहे तिनेच भगवंताची आराधना आहे. म्हणून भगवंत प्रगट झाले बरं. त्याच्याशिवाय भगवंत प्रगटच होत नाही. असं तिने तळमळून म्हटलं. अनेक दिव्याभरण यज्ञ सूत्र विराजित अरुणारुणांबरधर दिव्यरत्न विभूषित. त्यांची स्तुती केली आहे. आता त्याच्यावरती बोललं तर वेळ जाईल. फक्त स्तुती आपण करू. अति रत्नांनी भरलेला क्षीरसागरामध्ये पहुडलेले तुम्ही आरामात जे पडले, भगवंता उठा. मला यांनी काय करून ठेवलं, लवकरात लवकर उठा. माझी काय अवस्था करून ठेवली आहे, उठा. नंतर दिव्यचंद लिप्तांग तक्त कांचन कुंडल इंद्रनील मणिद्याती हेमांगर्ध विभूषित. इतके सुंदर आहात तुम्ही. सगळीकडे सुवर्णालंकारांनी वेष्टित असलेले. वज्रद्रंष्टाग निर्भिन्न हिरण्याक्ष महाबल. हिरण्याक्ष महाबल झालाय, वाईट वागतोय तो, त्यांनी मला दबवलंय. पुंडरीकाभितामाक्ष सामस्वन मनोहर श्रुतिसीमंत भूषात्मन सर्वात्मन चारु विक्रम चतुरानन शंभुभ्या वंदिता यतलोचन. आता मी अगदी माझ्या डोळ्यात प्राण आणून मी तुम्हाला प्रार्थना करते. आपण असंच करतो की नाही, आपल्यावरती संकट आलं तर, आपल्या आईवरती संकट आलं आणि आपल्याला कल्पना नसताना, म्हणजे आपल्याला गंमतच वाटते की विष्णू काय करतात आणि देव काय करतात, हेच कल्पनेमध्ये आपण राहतो. आणि प्रत्यक्षामध्ये त्यांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलं. विष्णू मातेने आराधना केल्याबरोबर ताडकन अर्थातच विष्णू उठले. सर्व विद्यामयाकार शब्दातीत नमो नमः आनंद विग्रहानंत काल काल नमो नमः. कालानुकाल मी तुमची स्तुती करते. असे तुम्ही आहात समोर भगवंता. तुम्ही प्रगट व्हा. तुमच्याशिवाय मला कोणता आधार नाही. द्रौपदीने तेच केलं. द्रौपदी एक साधी चिंदिका भगवंताला बांधली आणि त्यांनी सांगितलं, तुझ्या ऋणात मी राहीन आणि तुझ्यासाठी मी प्रगट होईल. असं जेव्हा म्हटलं, आपल्या पृथ्वी मातेने अशी जोरदार आराधना केली. धरण्योवाच म्हणताना धरणी स्वतः म्हणते आहे. नंतर इति श्री स्कंदपुराणे व्यंकटाचल महात्मे भूदेवी कृत श्री आदिवराह स्तोत्रम संपूर्णम. असं हे आदिवराहाचं स्तोत्र भूदेवीने स्वतः म्हटलं. कारण की तिने जेव्हा या सगळ्या गोष्टी बघितल्या की आता आपलं काही होऊ शकत नाही, मग भगवंताची आराधना आणि ती इतकी तीव्र शब्दात आणि तीव्र भावनेने केली की भगवंतांना स्वरूप प्रागट्य करावं लागलं. आणि त्यांचा निर्णय आहे. मग कोणत्या पद्धतीत. आज एक उत्तंक नावाच्या ऋषींची कथा वाचली, ज्या ठिकाणी त्यांनी सगळं महाभारत वगैरे झालं. महाभारत झाल्यानंतर कृष्ण शांतपणे बाहेर निघाले तर राजस्थानाकडे निघाले म्हणे. आणि राजस्थानाकडे जेव्हा निघाले तेव्हा त्यांना एक उत्तंक ऋषींचा आश्रम दिसला. छान पूजा अर्चा करत वैराग्य संपन्न जीवन ते जगत होते. आणि जीवन जगत असताना, भागवतातच ही गोष्ट आहे, जीवन जगत असताना अचानक कृष्ण आले. त्यांना फार आनंद झाला. त्यांनी कृष्णांचं स्वागत केलं. पण कृष्णांना ते म्हणाले, का असं का केलं, तुम्ही एवढं महाभारत अडवू शकले असते वगैरे. या सगळ्या आपल्या नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या केल्या. तर भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं. मग समजावून सांगितल्यावर हे शांत झाले. आणि शांत झाल्यानंतर ते म्हणाले की त्यांनी त्यांची इतकी आराधना केली, त्यांचं सगळं स्वागत वगैरे केल्यामुळे भगवंत खुश झाले.
आणि त्यांनी सांगितलं तुम्ही वर मागा. तर खरं तर ऋषी कोणते वर मागत नाहीत, पण यांनी वर मागितलं. राजस्थान म्हणजे असं आहे, पाण्याची दारिद्र्यता आहे. मला तहान लागते आणि पाणी प्यायला नाही, म्हणजे ऋषींना जी तहान लागते ती स्वतःसाठी लागत नाही. या राजस्थानामध्ये पाणी मिळावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणे. तर त्यांनी म्हटलं हो मिळेल तुम्हाला, तथास्तु म्हणून भगवंत निघून गेले. नंतर त्यांनी इंद्राला सांगितलं ते ऋषी तुझी वाट बघतायत, त्यांना पाणी नेऊन दे. तर इंद्र म्हणाला तुमच्यासारखा मी सरळ नाही आहे, तुम्ही कोणालाही दया करता आणि कोणावरती मी त्यांची परीक्षा घेतो म्हटल्यावर म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी चांडाळाचं रूप घेतलं, हातामध्ये अमृत आणलं. इंद्राने अमृत आणलं. पाणी काय मागताय, अमृत देतो. चांडाळाचं रूप घेतल्याबरोबर ऋषी पुन्हा बिथरले आणि ऋषी भगवंत निघून गेलेले आणि ऋषी एवढी तपश्चर्या असून सुद्धा ते बिथरले आणि बिथरून त्यांनी सांगितलं मला तुझ्या हातचं पाणी नको आणि त्यांनी त्याला वापस पाठवलं. आता ही गोष्ट काय सांगते याच्यातून की आपल्याला वाटतं त्या रूपामध्ये भगवंत येत नसतात. आपल्याला जर वाटलं की त्यांनी अति चतुर्भुज अवतारामध्ये आमच्या समोर यावं, तसं येत नसतात. भगवंतांनी सांगितलं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मी तुला दर्शन देतो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मी तुझं काम करतो. तू माझ्यावरती विश्वास आहे ना. ओळखलं नाही ना. तेच तुलसीदासांनी सुद्धा ओळखलं नाही रामांना. हनुमंतांना सांगावं लागलं. ओळखच पटत नाही भगवंताची. त्यामुळे आपण असा विचार करायचा नाही की कोणत्या रूपामध्ये भगवंत येतील. मग त्यांनी जे अमृत वापस पाठवलं, त्यानंतर भगवंतांनी पुन्हा त्याला क्षमा केली आणि त्याला नंतर पाणी दिलंय. या सगळ्या गोष्टी नंतरच्या, त्या प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असल्यामुळे ते सगळं घडलं आणि तितकी तपश्चर्या त्यांची होती. पण आपल्याला वाटतं तसा अवतार होत नाही. म्हणून प्रत्येक अवतार वेगळा आहे, प्रत्येक अवताराचं वैशिष्ट्य आहे आणि जितकं बघावं तितकं जास्तीत जास्त त्यातून निघत आहे. असा हा वराहाचा अवतार आता झाला आहे. कारण पृथ्वी मातेनी जे काही त्यांचं वर्णन केलं, जितकी त्यांनी आर्त प्रार्थना केली, त्याबरोबर वराहाचा अवतार झाला. आणि ब्रह्मदेवाच्या नासिकेतून प्रथम अंगठ्या एवढे वराह बाहेर पडले. जय जय रघुवीर समर्थ वराह अवतार झाला. त्यांनी बघितल्याबरोबर 1 मिनिटामध्ये, समजो न समजो कोणाला, भगवंतांनी अवतार घेतलाय. क्षणात बाहेर आले नासिकेतून ब्रह्मदेवाच्या. आणि नंतर जसे पृथ्वीवर म्हणजे जिथे उभे राहिले त्या ठिकाणी विशाल काय असं त्यांनी रूप धारण केलं आहे. जय जय रघुवीर समर्थ बाहेर आले विशाल पर्वता एवढे आणि इतकी प्रचंड गर्जना केली आणि ती गर्जना म्हणजे वेदांचा नाद मानली जाते. आता भगवंत आहेत ते त्यांचं जे डरकाळी आहे, त्यांचा जो काही आवाज आहे, तो आवाज निनादला त्याचं सुद्धा वर्णन आपण ऐकायला पाहिजे. इतकं सुंदर ते गर्जना आहे. त्याला म्हणतात भागवतामध्ये वर्णन, थोड्या गोष्टी वाचल्या त्याच्यावरनं सांगते. ननाद गंभीर रवम म्हणजे भागवतामध्ये 1 आणि 13वा श्लोक आहे. या गर्जनेने तिन्ही लोक दुमदुमले. तिन्ही लोकांमध्ये अरे झालं वाटतं प्रागट्य भगवंतांचं प्रागट्य. कृष्ण जन्म असो, राम जन्म असो, साधं थोडी आहे. जेव्हा त्यांचं प्रागट्य झालं, सगळ्या आकाशातून देव जमले, पुष्पवृष्टी करू लागले. एवढा जोरात त्यांचा प्रचंड असा नाद त्यांच्या मुखातून बाहेर पडला. आणि पृथ्वीचा उद्धार करण्याचं त्यांनी ठरवलेलं असल्यामुळे पृथ्वीचं रूपापेक्षाही मोठं रूप त्यांनी धारण केलं आहे. हजारो वर्ष हिरण्याक्षाशी युद्ध केलं आणि शेवटी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, हजारो वर्ष म्हणे हिरण्याक्षाशी. आपला काही संबंध नाही त्याच्याशी. आपण फक्त त्यांचं कौतुक करायचं, कारण आपल्या जन्माच्या पूर्वीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. म्हणजे मानव जातीच्या पूर्वीच्या सत्ययुगातल्या गोष्टी आहेत त्या. त्रेता पण नाही, त्रेतामध्येच राम आहे 6वा, त्याच्या आधीच्या गोष्टी आहेत या सगळ्या. हजारो वर्ष हिरण्याक्षाशी युद्ध केलं. शेवटी आपल्या दातांनी आणि सोयांनी उचलून पृथ्वी पूर्वस्थितीमध्ये आणून ठेवली. आपला जो वेळ कमी असतो, खरं म्हणजे त्यांचा तो संवाद इतका गोड आहे, तो पण सांगायचा आहे, पण बघताय आता. मग वराह रूपच का घेतलं त्यांनी? कारण वराह मातीमध्ये शिरून वस्तू शोधतो. तसंच परमात्मा अज्ञानाच्या चिखलात बुडलेल्या जीवाला बाहेर काढतो. अरे जीवांनो, आता तरी मला नमस्कार करा, नका मला वराह म्हणू. त्या हिरण्याक्षांनी त्यांना म्हटलं तू डुक्कर आहे. तोच संवाद मला सांगायची इच्छा होत होती की असं स्पष्ट जसं आपल्या मनात येतं ना, तसंच तो हिरण्याक्ष त्यांना बोललेला आहे. आणि त्यावरती भगवंतांचं जे उत्तर आहे ते जगविख्यात झालेलं आहे. शोधून म्हणून वराह म्हणतो, वराह जे आहे ते अज्ञानातून बाहेर काढणारं. काय त्या वरवरच्या रूपाला बघता? आणि त्यांनी जो ठरवला तो अवतार, काय वरच्या रूपाला बघता? मग कशासाठी आलोय, काय करणार आहे मी? आणि त्याचा जो निनाद आहे, ननाद गंभीर रवम असा जो झाला, तिन्ही लोकांना देवता ज्या असतात ना, आताही सुद्धा हे अवतार ऐकत असताना जे कोणी त्याच्यामध्ये रमले ना, त्यांनाच तो रवा ऐकू येतो, त्यांनाच ती गोष्ट समजते आणि त्यांनाच त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. अन्य सगळे अज्ञानातच आहेत. अजूनही त्याचा वराह अवतार आणि डुक्कर अवतार, शुकर अवतार असंच म्हणतात. नंतर भूदेवी म्हणजे काय?
तर भूदेवी म्हणजे फक्त पृथ्वी नाही. भूदेवी ज्या अर्थाने ज्यांनी म्हटलं तर धारणशक्ती, सहनशीलता. आपण जर धारण करत असू, आपण जर सहन करत असू, मातृत्व, आपण जर मातृत्वाने सगळीकडे बघत असू, मातृत्व म्हणजे फक्त मुलापुरतं नाही, सगळ्यांकडे जर मातृत्व भावाने बघत असेल, तो धर्मचारण करत असेल, जर ती आधारशिला बनत असेल, या सगळ्या गोष्टी भूदेवीमध्ये येतात आणि हे सगळे गुण पृथ्वीमध्ये आहे. म्हणून म्हणून नमस्ते सुरुवातच आपली पृथ्वी मातेपासून केलेली आहे. आता एक एक मंत्र जर ऐकला ना, जे जे गुरुजी म्हणतात नमस्ते पुरुषा, ते सगळे मंत्र याच्याशी संबंधित आहे. आपल्याला आत्ता कळतं. हिरण्याक्ष म्हणजे काय? हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा. आता तर हे अतिशयच लागू पडत आहे असं मला वाटायला लागलं. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा, ज्याची दृष्टी सोन्यावर आहे, ज्याची दृष्टी भूमीतल्या सोन्यावर आहे, भूमीवर नाही आहे, भूमीतल्या सोन्यावर आहे. जय जय रघुवीर समर्थ. काय बोलायचं त्याच्यावर? ज्याची दृष्टी भूमीतल्या सोन्यावर आहे, असा जो हिरण्याक्ष म्हणजे लोभ, भौतिकता, अहंकार, दंभ, अपमान दुसऱ्याचा करणे आणि या सगळ्या गोष्टी, अशी वृत्ती पृथ्वीचा, धर्माचा, संस्कृतीचा समतोल बिघडतोय, जो आत्ता बिघडला आहे. या सगळ्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये खरंच वराहांनी यायला पाहिजे. या सगळ्या कोणत्याही अवतारात यावं. वराह म्हणजे काय? आपल्याला आत्ताच सांगितलं की आपण सांगू शकतो तो अवतार घेतील असं नाही. कोणत्या अवतारात भगवंत येतील सांगता येत नाही. आणि आता त्यांनी कल्की रूपाचं धारण केलेलंही आहे. मग त्यांनी सांगितलं हे जे आहे, ज्यांचा डोळा सोन्यावर आहे, ज्यांचा डोळा पैशावर आहे, ज्यांचा डोळा मोहावर आहे, या सगळ्यांना संपवण्यासाठी स्वतः भगवंत प्रगट होतात. आणि पृथ्वी माता जो कोणी तळमळतो ना, त्या सगळ्या तळमळणाऱ्यांकडे भगवंत लक्ष देतात आणि सगळ्यांच्या प्रार्थनेला ते ओ देतात आणि ते प्रगट होतात. हे सत्य आहे. कारण सत्य सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणं व्रज. एकदा का जो मला शरण आला ना, त्याचं सगळं मी पूर्ण करतो, असं त्यांचं वचन आहे. मग आता महासागर म्हणजे काय? जी पृथ्वी आहे ती पृथ्वी. महासागर म्हणजे काय? महासागर म्हणजे आता आपल्याला 2-4 गोष्टींवरून सतत लक्षात येतं. महासागर म्हणजे संसार म्हणजे अविद्या म्हणजे मोह, त्यानंतर जन्म मृत्यूचे फेरे, यामध्ये सगळे जे बुडालेले जीव, हे महासागरातच तर बुडालेले जीव आहेत सगळे. यालाच महासागर म्हटलंय. मग या महासागरामध्ये बुडालेला जीव म्हणजे आपण, याला बाहेर काढणारा शनी म्हणजेच आपला वराह. जय जय रघुवीर समर्थ. तेथून वराहरूपी ईश्वर बाहेर काढतो. त्या वराहाचे दात म्हणजे काय? दात म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. दात म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. या 2 आधारावर ईश्वर, ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, ज्यांच्याजवळ वैराग्य आहे, त्यांना ईश्वर या संकटातून बाहेर काढतो. ते वराहाचे दात आहे. पृथ्वी म्हणजे जीव आहे, महासागर म्हणजे संसार आहे, हिरण्याक्ष म्हणजे लोभ आहे, वराह म्हणजे परमात्मा आहे, दात म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहे. स्पष्ट. उपनिषदांमध्ये असंच म्हटलंय, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ही भगवंताची प्रार्थना आहे. फक्त 2 मिनिटात ते 2 मराठीतच सांगता लागेल, तर संस्कृत म्हणत नाही, पण तेवढे श्लोक म्हणजे तेवढा अर्थ आपण ऐकून घेऊ आणि मग संपवते. आता मत्स्याने वेदांचं रक्षण केलं, कुर्माने आधार दिला, वराहानं पृथ्वीला उचललं आणि साधकाच्या जीवनात सुद्धा हेच घडतं की नाही याचं आत्मपरीक्षण आपण करू शकतो. प्रथम ज्ञानाने रक्षण, नंतर साधनेला स्थैर्य आणि शेवटी आत्मस्वरूपाची उन्नती. हे 3 अवतारांचं एकत्रित विचार मी मांडला. पहिल्यांदा ज्ञानाचं रक्षण म्हणजे मला काहीतरी सगळं ज्ञान मिळेल, सत्य ज्ञान मला मिळेल. नंतर त्या जर ज्ञान मिळालं, त्या ज्ञानेला स्थैर्य आणण्याचं काम शनी करेल. आणि त्यानंतर शेवटी आत्मस्वरूपाची उन्नती म्हणजेच माझा शेवटचा माझा जो जन्माचं कारण काय आहे ते मला कळेल. या 3 अवतारांचं वैशिष्ट्य आहे. आता हा श्लोक न वाचता त्याचा अर्थ काढते, फक्त श्लोक नंतर लिहून पाठवते, कारण तेवढा वेळ नाही आपल्याजवळ. जो मनुष्य स्वस्थ अवस्थेमध्ये, हे पाठच करायचं आहे आपल्याला सगळ्यांनाच, जो मनुष्य स्वस्थ अवस्थेत माझे स्मरण करतो, त्याच्या अंतिम क्षणी तो जो स्मरण करू शकला नाही तरी मी त्याचे स्मरण करतो आणि त्याला परमगती देतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये मातृभूमी, धर्म आणि करुणा यांचा आदर आहे, त्याला ईश्वर स्वतः आधार देतो. स्थिते मनसी सुस्थिते शरीरे सतियो नरः, भागवतातला हा श्लोक आहे जो आपण म्हणायला पाहिजे. नंतर दुसरा जो श्लोक आहे त्या ठिकाणी बघा काय म्हणतोय. हिरण्याक्षाचा उपहास आहे. हिरण्याक्षाने उपहास केला भगवंताचा उपहास केला. आता मदोन्मत्त समोर भगवंत उभे राहिलेले दिसत नाही, रूप त्याला वरून दिसलंय वराहाचं. त्यांनी काय म्हटलं, हा तूच हरी आहे का? हा तूच हरी आहे?
यज्ञ स्वरूप असल्याचा, सत्य स्वरूप असल्याचा दावा करणारा आहे. नमेशो किल यज्ञ भावनो, हा श्लोक आहे. यज्ञ स्वरूप असल्याचा दावा करणारा तू आहे. हे रानडुकराचं रूप घेऊन पृथ्वीला वाचवण्यासाठी आला, शक्य आहे का? हे रानडुकराचं रूप घेऊन धारण केलेलं आहे तूच तो हरी आहे का, जे सगळेजण तुला पूजतात? तो हिरण्याक्षाने आव्हान दिलं. तो म्हणाला, आगच्छ युद्धस्य यदि मन्यसे बलम, जर तुला तुझ्या सामर्थ्याचा अभिमान असेल तर माझ्याशी युद्ध कर. हिरण्याक्षांनी, भगवंतांनी नाही म्हटलं, हिरण्याक्षाने आव्हान दिलं. शेवटी जेव्हा हजारो वर्ष युद्ध चाललं, तो डुकराच्या रूपात तूच आहे. म्हणजे शब्द कसे आहेत बघा त्याचे. त्यांनी म्हटलंय की हाच तो हरी. हे थोडक्यात सांगितलं. याचा श्लोकाचा अर्थ मोठा आहे. जर तुला तुझ्या सामर्थ्याचा अभिमान असेल तर युद्ध कर. तुला मारल्यावर तुझ्या आश्रयाने निर्भय झालेले देव सर्व नष्ट होणार आहे. ये तू माझ्यासमोर, मी तुला मारतो आणि सगळे देव नष्ट करतो. किती अभिमान, किती अहंकार आहे, भगवंतांच्या समोर बोलतोय. हे आपल्याला कळते, आपणही तसंच असतो. पण या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आपण तसं नसायला पाहिजे. कोणत्या स्वरूपात ईश्वर येईल सांगता येत नाही. मग भगवान वराहांचं उत्तर आहे त्याच्यावरती. जो शोक सत्यम वयम वनगोचरा मृगा, हा श्लोक सगळे भागवतकार सतत सांगतात. आमच्या आजोबांच्या तोंडून सतत ऐकलेला आहे की सत्यम वयम वनगोचरा मृगा, म्हणजे होय आम्ही वनात फिरणारे आहो. ते म्हणतात, भगवंत म्हणतात हो आम्ही वनात फिरणार. बिचारे स्वतःला वनात फिरवणारे म्हणतात. मी स्वतः वनचर आहे म्हणतात. मला देहसुद्धा नाही, नराचा देह. हो 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 असं कोणी म्हणेल का? आपण एवढं ज्ञानसंपन्न झाल्यावर कोणी जर आपल्याला म्हणत असेल की तू डुक्कर आहे आणि तू अशा पद्धतीचा आहे, तर आपण त्याचं उत्तर कसं देऊ? आणि भगवंत काय हो हो त्याचा आहे सत्यम वयम वनगोचरा मृगा, म्हणजे लक्ष नाही द्यायचं कोणाकडे. जर स्वतः सत्य असेल तर कुणाकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. सत्यम वयम वनगोचरा मृगा, त्याचा पूर्ण 4 अक्षरी श्लोक मी पाठवते. आम्ही फिरणार आहोत, पण तुमच्यासारख्या ग्रामसिंह म्हणजेच फुशारकी मारणाऱ्या लोकांचा शोध अडकलेल्या व्यक्तीच्या बडाया खरे वीर मनावर घेत नाहीत. जे काही भगवंत स्वतः म्हणतात आहे की हो मी वनचर आहे, हो मी या रूपामध्ये आहे, हो माझं स्वरूप असं आहे, हो मी किळसवाणा आहे, हो मी ओंगळवाणा आहे, पण मी तुमच्यासारख्या फुशारक्या मारणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. हा श्लोक आहे भागवतात. आज आपल्याला वेळ कमी पडला. नंतर भगवंताचं पुढील वचन काय आहे की एतम वयम न्यासहरा रसौकसाम, म्हणजे होय आम्ही रसातळातील म्हणजे असुरांकडील पृथ्वी घेऊन जात आहोत. आता मी तुमची पृथ्वी असुरांकडे जी आहे ती आमची माता मी घेऊन जाते. बघ आता तुमच्या समोर हा सूर्य, हा जयद्रथ. तू आधी काय म्हणाला मला आणि आता मी काय म्हणते, हे बघ मी तुझी उचलली पृथ्वी. आपली पृथ्वी माता सुटली. आणि काय त्या पृथ्वीच्या मनात असेल तेव्हा, जसं आपल्या मनात भगवंतांनी जर वाचवलं तर काय असेल तेच पृथ्वीच्या मनात. मन सगळ्यांचं सारखं आहे. आणि तो होय असुरांकडे जी गेलेली पृथ्वी आहे, जसं असुरांना वाटायचं नव्हतं ते त्यांनी अमृत सगळं देवांना वाटलं, तसंच या ठिकाणी असुरांकडे गेलेली पृथ्वी माता गेलीच होती. आणि गेलेली पृथ्वी माता मी बाहेर आणली. तुझ्यासारख्या गदाधारी वीरांपासून पळून जाऊन आमची निंदा होईल हे आम्हाला मान्य नाही. सज्जन आपली प्रतिज्ञा सोडत नाही. सज्जन आपली प्रतिज्ञा सोडत नाहीत, म्हणजे सज्जनांनी प्रतिज्ञा सोडू नये अशा पद्धतीने भगवंतांनी ते 4 श्लोक म्हणले भागवतामध्ये. एते वयम न्यासहरा रसौकसाम. नंतर शेवटचा युद्धाचा आरंभ जो झाला होता त्याबद्दल एक श्लोक आहे आणि थांबते. असे परस्पर बोलल्यानंतर दोन्ही वीरांनी नंतर गदांनी भीषण युद्ध सुरू केलं. ते 2 मदोन्मत्त हत्ती सारखे गर्जना करत होते दोघे, कारण तोही शूर आणि हेही शूर. सत्यम वयम वनगोचरा मृगा. आणि या वाक्याने आपण इथे थांबू की भगवंतांनी शिवीनं उत्तर न देता विनोद, संयम आणि आत्मविश्वास पूर्ण उत्तर दिलं. आणि अशा पद्धतीने उत्तर तर दिलं आणि कृतीतून आपल्या पृथ्वी मातेला वाचवलं. जी पृथ्वी माता एवढी प्रेमाने आणि आपुलकीने म्हणत होती, म्हणजे पृथ्वीने कसा नमस्कार केला असेल भगवंतांना, भगवंता मला वाचवलं, मी एवढी क्षमाशील आहे, मी सगळ्यांवर कृपा करणारी आहे, तरी मला हे पळवतात. पण भगवंता तू एकच माझा आधार आहे. आणि तो आधार भगवंतांनी स्पष्ट दाखवला वराह रूपामध्ये आणि भक्ताचं रक्षण करतात हे त्यांनी सिद्ध केलं. या ठिकाणी आपण आपली आजची निरूपण सेवा समर्थचरणी अर्पण करतो. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर.